केलं चालू. नमस्कार. आम्ही सध्या आता कुडचिऱ्या मावळिंग्या वन ह्या पंचायत विलेजीन आसा आणि आम्ही कुडचिऱ्या जो गाव आसा पळय तितूनच हो वाडो जो आसा पळय भटवाडी म्हणटा पळय त्या वाड्यार आसा. आमच्या बरोबर आमची भयण आसा सरिता गांवकर आणि तेजे चली आसा आणि ताका एक चेडो आसा. जवळ जवळ ही हांगासर आता ह्या घरान ह्या मोडक्या घरान ती जवळ जवळ 14 वर्सां रावता. हांगा घर बांदल्यार जवळ जवळ हे बारीकशें घर बांदलां पळय ताका एक सादारण तुका जवळ जवळ 7-8 वर्सां जाली आसतली. आणि त्यान पयलीं ती हे पळय सायटीक जर आमी पळयत न्हू जाल्यार ती खोपीन रावात. म्हणून आयज जर म्हणून सांगपाक एकूच दिसता तुमकां की 14 वर्सां जाली ती बायल मणूस म्हणजे 10 वर्सां तेजी घोव एक्सपायर जालो आणि 14 वर्सां टोटल जाली ती विदाउट लायट विदाउट इलेक्ट्रिसिटी ह्या घरान हांगासर रावत. आजूबाजूक हांगासर जवळ जवळ 500 मीटर पर्यंत घरां ना हांगासर. आणि ह्या 14 वर्सांत घोव सुद्दां नासतना 10 वर्सां जाली ताका घोव ना तरी आसतना तेणीन आपल्या भुरग्यांक ह्या बारीकशा दिव्यान शिकयली. चेडू जे मडूस आसा ते जवळ जवळ 12वी शिकलेले आसा. चेडो अजून परत शिकता तेंचो आणि तिका तशें इन्कम साधन म्हणटा ते कांयच ना तिका. बारीक पळोवंक दिसता जाल्यार जेन्ना पळय असली फॅमिली ह्या गांवांनी अशें रुरल एरियान जेन्ना रावता पळय ताका बेजीक नीड जाय पडटा. तांकां उदक जाय पडटा, रोड जाय पडटा किंवा लायट जाय पडटा. जर बारीक पळोवंक वयशीत जाल्यार जर गोवा गव्हर्मेंट आणि आमचो जो गव्हर्मेंट जो आसा पळय जेन्ना मूळ गोंयकार आमचे जे आसा जे आमचे गोंयकार म्हणटा ही भावा भयणां जी आमची आसा पळय ती गोंयकारां आमची ती खंयची मायग्रंट येवन हांगासर रावलेली ना. आणि तेंचो जर विचार करीता जाल्यार हे गोंयकारपण आमकां जाय कित्याक. त्या खातीर आमी जवळ जवळ आमचो मित्र आसा पुंडरीक तो बारीक बारीक हांगासर लोकांची कामां करता. जेन्ना पळय तेजे नजरेक हाडून दिले की हांगासर तांकां हांगासर लायट ना म्हणून आमकां हे आतां लायटीचें कनेक्शन हाडपाक जवळ जवळ आमी 7-8 म्हयने हांगासर आमी डिपार्टमेंटान पंचायतीन NOC हाडपाक आनी कितें हाडपाक हे करपाक EWCच्या मार्फत ही जेन्ना पळय आमी इले फायल घातली जवळ जवळ वर्स का 2 वर्सां जाली फायल घातलेले. जेन्ना पळय इन्क्वायरी केली तेन्ना इलेक्ट्रिसिटीन तेंची फायलची मुवमेंट केली पळय ती फायलूच खंयसर तरी गळाळ जाल्ली म्हणून ते डिपार्टमेंट सांगित की ती फायल शेणली म्हणून. म्हणजे जेन्ना पळय डिपार्टमेंटान फायल एंट्री करून सुद्दां जेन्ना पळय सोदूंक वयता पळय तेन्ना फायली खंयसर तरी शेणटा. म्हणजे हे डिपार्टमेंट सुद्दां आमच्या बारीक बारीक लोकांचे काय केअर घेना म्हणजे तांकां काय पडलेलें ना अशें दिसता. पण जेन्ना पळय 7-8 म्हयने आमी हो फॉलोअप केलो ते EWCच्या मार्फत कोणाकूच कनेक्शन दिना कारण हांगासर जे कुडचिऱ्या गांव जो आसा पळय तो गव्हर्मेंट ऑफ गोवा हेजेर आसा. पण बाकीच्या लोकांक मेळत तशें तांकां रायट मेळपाक जाय तांकां तेंचो हक्क मेळपाक जाय आणि मेन करून ते मूळ गोंयकार म्हणून. पण जवळ जवळ 7-8 म्हयने जेन्ना पळय आमी हो मुवमेंट चालू केलो किंवा ती फॉलोअप करपाक चालू केले पळय ते EWCच्या मार्फत मेळना म्हणून आमी दुसरे भशेन जेईक मेळ्ळे कंटिन्यूस आमी तांकां फॉलोअप केले. पंचायतीक फॉलोअप केले. पंचायतीचो प्रॉब्लेम काय नासलो ते NOC दीत पण डिपार्टमेंटान जो रूल आसलो पळय त्या प्रमाणे तांकां इलेक्ट्रिसिटी दिवपाक तांकां मेळनासलें म्हणून तांकां सरळ ते आन्सर दीत. पण जेन्ना पळय आमी एक बीन मेळोन पंचायती सरपंचाक मेळ्ळे मागीर तेंच्या घरची फॅमिली जी आसा पळय तांकां कन्विन्स केलें की खरोखरच आतां तेची भुरगीं व्हडली जाल्लेली आसा. शिक्षणाक हांगासर वायफाय जाय पडटा, मोबायल रिचार्ज करतलो जाल्यार लायट जाय पडटा. पण हेज्या खातीर खंयसर तरी ताका इलेक्ट्रिसिटी येवपाक जाय आसली म्हणून आमी सामको फॉलोअप करून पंचायतीचो सेक्रेटरीन आमकां मातसो हेल्प केलो. तेंचे फॅमिली मेंबर जिके तेंचे चुलते कोण आसात किंवा तेंचे देर बीन कोण आसा पळय तशेंच पुंडलीक कुट्टीकरान हो जो प्रश्न आसलो पळय तो लागून धरून जवळ जवळ आतां जर बारीक पळोवंक वयशीत जाल्यार जो पळय मेन खांबो जो आसा पळय तो जवळ जवळ 500 मीटर पयस आसा. म्हणजे जेन्ना पळय आमच्या नजरेक हाडलें आमी आमच्या अध्यक्षांक गोवा फॉरवर्ड पक्षाच्या माननीय आमदार जो आसा पळय फातोर्डा तेज्या मार्फत हे आमी प्रकरण नेलें. तेणी सांगलें असली फॅमिली कितें आसा पळय ते खंयच्या थराचेर वचून आमी तांकां हेल्प करपाक जाय. पण तेंच्या मार्गदर्शनाचेर आमी ते सगळे फॉलोअप करून आयज तांकां हांगा लायटीचें कनेक्शन मेळिल्लें आसा. आणि खरोखरच बरें दिसता की खंयच्या तरी घरान एक उजवाड येयल्लो आसा. हांव तुमच्या मार्फत गोवा गव्हर्मेंटा कडेन सांगता अशी जेन्ना पळय फॅमिली आमची गोंयकारांची फॅमिली जेन्ना पळय लायटी खातीर नळा खातीर रोडा खातीर जेन्ना पळय खंयसर तरी फाटी पडलेली आसा पळय तांकां फर्स्ट प्रिफरन्स दिवन तेंची जी निड्स आसा पळय ती तांकां फुलफील करून दिवपाची तांकां फाटी दवरपाचें ना. कारण ही जी आमची भयण आसा पळय तेजे बरोबर ती आतां चेडू जे आसा पळय ते जवळ जवळ 22-23 वर्सांचे जाले. आतां आनीक 2-4 वर्सांनी तेजे व्हंकल जाली. म्हणजे जर फाल्यां सकाळी जर ताका लग्न करतले जाल्यार जेन्ना सैरीकच सुद्दां येतले न्हू जाल्यार बाबा तुज्या घरान लायटूच ना जाल्यार कशें कितें जातलें हो एक प्रश्न चिन्ह आसा. तुमच्या मार्फत हांव
गव्हर्मेंटाकडे मागता की आणि बाकीचे कडे आमच्या मतदारसंघात जे रुरल एरियान जर कोणाची जर लायटी बीन किंवा नळ किंवा रोड जर पावंक ना जाल्यार तांकां फर्स्ट प्रिफरन्स दिवन त्यांची नीड जी आसा पळय ती फुलफील करपाची. बाय तुम्ही सांगा तुमचं कितें अडचण जे कितें आसलें पळय ती प्रसार माध्यमांचेर सांगा जेणे करून आमच्या सरकाराक जाग घेवचे म्हणून. उलय तशें काय ना उलय. लायट नसली आमकां 14 वर्सां जाली. आमकां कोण दिना जाल्यार वाट दिना लायट हाडूंक दिना लायट हाडूंक. ही 2-3 फायली 2 फायली करून घातल्यो पयलीं. ही तिसरी फायल म्हाजी. ही 5 जावन म्हाजी येयली. 2 फायली पावत ना म्हणा दिल्यो जाल्यार पावत ना म्हणा ते. ना म्हणून अशें जालां की तुवें फायली 3 फावटी दिवन सुद्दां ती फायल खंयसर तरी शेणले म्हणून सांगता डिपार्टमेंट. 2दा त्यो फायली शेणल्यो म्हणून आनी ही तिसरी फायल आतां हेणी हे केली न्हू. हय बरोबर आहे. जांग तरी आसा लेट जालें सुद्दां जाल्यार म्हणजे हांव खरें तुमकां मानपाचें तुका म्हणजे 14 वर्सां ह्या जंगलान कशें रावन सुद्दां तुम्ही ह्या भुरग्यांक 14 वर्सां खोपीन 4 वर्सां सारकें रावलें चिकटाची खोपीन रावलें. हय बरोबर आहे. तेज्या पयलीं 2 वर्सां ते सकयल सुर्याची खोपीन रावलें 2 वर्सां. म्हणून हांव एक सरकाराक म्हणटा कारण तेका तिजो घोव जर एक्सपायर जालो जाल्यार 10 वर्सां जाल्लेली आसा आनी तरी आसतना तिणी ह्या सामके असल्या टायमार तिणेन आपल्या भुरग्यांकूय वयर काडल्या. परत त्यांचे पोटा पाण्याचो प्रश्न आसा. जर जाता जाल्यार ताचो चेडो आसा चेडू आसा जर सरकारान खंयसर तरी त्यांचे एक डिमांड जर कितें आसा जाल्यार एक प्रायोरिटीचेर घेवपाचें आनी तांकां खंयसर तरी नोकरी जर जाता जाल्यार दिवची अशें हांव गोवा गव्हर्मेंटाच्या किंवा सीएमाच्या नजरेक हाडून दिता. जाता जाल्यार तेंचे एक नोकरी खंयसर तरी तांकां दिवन तेंचे एक भलें करचें अशें तुज्या माध्यमांतल्यान जावचें अशें हांव मागता.